नमस्कार मित्रांनो, आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुराव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करते. धन्यवाद. हे बघा, कोकणात पाऊस येण्यापूर्वीची पूर्वतयारी काय काय कामे करतात कोकणात तो भाग मी पूर्ण तुमका या व्हिडिओत मी दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता. धन्यवाद. हे बघा, आता पावसात सुरुवात होणार, त्याच्यासाठी घरावरली साफसफाई चालली आहे. या झाडा फणसाचा आणि आता जवळ्या बिळा का जरा ते बेकार आहे, त्याच्यामुळे हे आता तोडून टाकतात. वरती चढलो आणि ती आणि वांदर किल्ली पण घरावरनं उडी मारतात, कोणी बिने फोडून टाकतात. त्याच्यासाठी साफसफाई चाललेली आहे पावसाच्या अगोदर. आता झाडावर चढलेलो आणि ती हे बघा, एवढी खाली म्हणजे मारला ना तिकडे खाली वरती तोडता आहे बघा. तशी तयारी पावसाची पूर्वी करूची लागते. बघा, झाडीबिळी पण लावलेली आहेत वांदरांसाठी. वांदर माकड येतात, तरी पण ते घरावर उडी मारून कोण कौला फोडतात. तोडपीवर चढलेलो आणि हे बघा तोडटा कसं होतो बघा. अशी साफसफाई करूची लागता पावसाच्या अगोदर. फणस पण धरलेलं होत. बघा कुऱ्हाड्यानं कसं तोडता तो बघा खांदो घरावर आणि वांदर बिंदर सतवतात. त्याच्यासाठी पावसाच्या अगोदर तयारी करूची लागता. आता जवळ बिवळ झाला तर घरावर पडत म्हणून तोडून टाकता फणसा. आता रशी लावली आहे, रशीवर इकडे गडी आहेत. आता वाढणार थोड्या टायमात तो खांदो. बघा तोडपी बघा कसं तोडता तो. असं तोडपी भेटत नाहीत. तुमका जर हवं असलं तर असं तोडपी मिळतील आमच्याकडे कॉल केला तर. हो, झाडाबिडार चढणार भारी आहे. ऐकलास काय तोडता तो बघा, उभे काय तोडता वरती. आणि इकडे रशीवरच रशी धरूनच बघा पूर्ण हे टाळीबिळी मारलेले त्या फणसावर. अशी कोकणात बारीक सारीक कामं चालू असतात पावसाच्या अगोदर. कोण लाकडा फोडता, कोण अशी आजूबाजूच्या घराची बाजूची साफसफाई करतात. बघा कशी लाकडा थोडीशी असतात बघा, किती जीव सांभाळतो लागता तो बघा. हे वाढवणी पण हो ऐकताय बघा. आता घर झाडू बिडू गोवा ना, त्याच्यासाठी तो वाढवणीचा धंदो हा मोठा. ऐकलं काय किंमत काय आहे रे वाढवणीची? 100 रुपये. आईला पावसात ना भारीच आहे काम. 100च्या 2. 100ची एक का म्हणता बघ. काय घेत नाही आता, घरा झाडू लागतात ना वाढवणी, त्याच्यामुळे आता मार्केट वाढलेला आता. बघा आता मांडव कसूक लागलेलो आहे. आता पाऊस येणार, त्याच्यासाठी ही तयारी चाललेली. आता मिरगाची तयारी.
प्रत्येकाच्या खड्यात असं मांडव घातलेलं असतं आणि आता तो पाऊस येणार त्याच्यासाठी तयारी करतात. आता मांडव सोडून ठेवणार तो व्यवस्थित. हे बांबू असतं. तर काम चाललेलं आहे मिरगाचं. अशी लाकडा फोडूची लागतं ऐकलं. एका शिकवतोय लाकडा कशी फोडूची ती. आता बघा अशी मारुती लागतात तुझा. आता पावसाची तयारी नाही. बरोबर धरून मार. नियम मार. उत्तम मधुबर चिरात मार. हे बघा असे पीस पाडूचे लागतात. आता मिरग गेलो त्याच्यासाठी ही लाकडा फोडून ठेवतो. आता पावसात भेटणार नाही ना सुकी लाकडा, त्याच्यासाठी ही लाकडा फोडूची लागते. तयारी आता करून ठेवतो आम्ही. अजून मारायचा नेम बस. पाठीपाठी सर चढवून मारायचं. ठीक आहे. मार बरोबर नाही. उडव असा टिकणार कधी तू लाकडा फोडूक. काढ पुराड. हा फिरवायचा लाकडू. सुखी माणूस येता बघ. हे बघा मिरगाची पूर्वतयारी. ही अशी लाकडा भरूची लागतात. ही आता कल फोडून घेतलेली ती पोरगी आता घेऊन जातात आणि आता भरून ठेवणार. पाऊस येणार आता त्याच्यासाठी तयारी चाललेली आहे. पावसात मग सुकी लाकडा भेटत नाही ना म्हणून ही तयारी चालू आहे. ही बघा लाकडा अशी फोडलेली आहेत आणि आता भरून ठेवणार तिकडे. ही बघा माणसं कशी पोरगी जमली आहेत ती बघा लाकडाने होतं. ही बघा ही आमची मावशी कायम पाण्यावर असता. सकाळपासून दुपारपर्यंत पाण्यावर असता. पाण्याची जरा टंचाई आहे त्याच्यामुळं कायमस्वरूपी पाण्यावर असता. दिवसभर का पाणी दिलेलं आहे बघा नळावर. हे बघा आता लाकडा घेऊन चालली तिकडे खोपीत भरूकात. ही तयारी चाललेली आहे. पाऊस येणार त्याच्यासाठी लाकडा भरून ठेवतात. आता पावसात भेटणार नाही ना सुकी लाकडा. हे बघा आता घेऊन चालली तिकडे खोपीत भरणार. बघा पोरगी काय काम करतात ती बघा. कशी लाकडाची भारी बांधला नाही होत. हे बघा स्वतः बांधून हाणतात आणि तिकडे खोपीत नेऊन ठेवतात. खोप तुमका दाखवते लाकडा कशी भरतात ती. हे बघा ह्या पोरगी आता खोपीत घेऊन चाललेला इकडे. हे बघा ही अशी खोप आम्ही गावी खोप म्हणतो. बारकी लाकडाची ही कवला घालून ही केलेली आहेत. आणि बघा अशी लाकडा भरली जातात. अशी भरून ठेवतात पावसासाठी. पावसात भेटत नाही भिजतात त्याच्यासाठी सुकी अशी राहतात व्यवस्थित. बघा अशी खोपीत भरलेली आहे का खोप म्हणतो आपल्याकडे. अशी पोरगी हाणतं तिकडे ती बघा. प्रत्येक जण आपापली भारी घालणार आणि अशी टाकणार. नंतर ती अशी व्यवस्थित इकडे घडी करून लावणार आहे बघा. ही तयारी चाललेली आहे पाऊस येणार म्हणून. बघा घमेल्यातनं पण लाकडा घेऊन इलेलो बघा किती लाकडा आणला ती. काय पोरग्यांका कामाला लावलेली आहेत ती बघा. ही बघा प्रत्येक जण असं आणून इकडे टाकून ठेवणार. नंतर त्यांची माणसं इकडे व्यवस्थित लावतात. हा बघा घमेल पण टाकून देता. बाबू झाली की नाही लाकडा आणून. अजून आणूची हत जा पटापट घेऊन ये पाऊस धरलो.
पोरा खळवत नाही होत. पोरान भाकरी तरी खाल्लास गो? हा भाकरी खाल्लं ना? हा ती तिकडे बांधून देतात. हे आमच्या इकडे काम चाललेलं आहे बघा. भर पावसातनं काम करूचा लागतं असं. आता पाऊस कल येऊन गेलेलो, आता पण येणार थोड्या टायमात पाऊस. वर्गांचा जोरात काम कशी बांधतात बघा. हा बसवून पण बांधतात. हा कपड्याचे साडीचे धारी आणला नेत आवळूसाठी. ते बघा लाकडं आवळतात त्यानं. आणि काय त्यांना लाकडा इकडे देता पुढे पुढे उडवून. बघा एवढी लाकडा कल फोडलेली आहेत. आणि हे आता भरून ठेवणार तिकडे खोपीता. ओ एका उकल गो. हां बघा बघा पोरांचं काय काम चाललेलं बघा. आता शाळा नाही ना, ही कामं चाललेली आहेत आता पोरग्यांची. हे बघा कशी लाकडं फोडतात ते बघा. अशी कोकणात लाकडं फोडली जातात. आणि हो भारी फोडणार आहे का मागणी असतात लाकडा बिकडा फोडूची. हे आता पावसात लाकडा सुकी भेटत नाही, त्यासाठी आता ही पूर्व तयारी चालू झालेली. आता लाकडा भरून ठेवणार आपल्या कोकणात. हे बघा असे सळपे पाडवता. आणि हे आमचे मालक. हे बघा इकडे मालक बसले आहेत. इकडे हे बघा लाकडा इकडे फोडलेली आहेत. आणि हे दोघजण कुऱ्हाडीवर आहेत. आता बघा कसे फोडतात ते. हे भारी आहेत फोडणार बघा. काय लाकडू उभा ठेवला ना, काय आयडिया आहे त्यांची बघा. टेक्निकल भारी आहे त्यांचा. काय करणार बाबा, कोकणात आमका पाऊस लागतं. हा हा आता काय करणार, भरू खावीत ना लाकडा. होय तर. मजुरी काय देतात रे? मजुरी 800 रुपये. 800 रुपये म्हणजे रोज पण भारी आहे रे त्या मनान. आम्ही असं कमी घेत नाही. नाही बरोबर, लाकडा पण तशी पाडतात. तशी लाकडा होत ना. हो होय मोठे वंडके तसे. बघा ना, हे बघा वंडके कसे आहेत ते. याची फोडीचे लागतात. आणि जेवण पण असतं ना. हा जेवणासकट. जेवणासकट. हा हा हा. आणि हे आमचे श्यामा मुंडे इकडे. हे बघा हे पण भारी पडणार लाकडा आहे बघा. हे ऑर्डरी घेतात इकडे. हे आता यांचे चालू आहेत महिनोभर. असा हे काम चाललेलं आहे यांचा. आज आग्रेवाडीत तिकडे अनिल गुरव यांच्याकडे लाकडा फोडू का. श्यामा काय जरा लाकडाबद्दल जरा माहिती सांग. ही कशासाठी फोडतास तुम्ही लाकडा? आता मिरगाचा पाऊस चालू होणार. हा. मिरगापासून दिवाळीपर्यंतचा पावसाळाच आहे. होय त्यामुळे ते आता याच्या आपल्या जेवणासाठी हा. आपलं गरम पाणी ते करण्यासाठी सगळी लाकडं भरून ठेवावी लागतात. हा, कारण पावसामध्ये कुठे जाता येत नाही, आणता येत नाही आणि ओली लाकडं पेटत नाही. पेटत नाही. त्याच्यासाठी ही तयारी चाललेली आहे तुमची. चाललेली आहे. आता किती दिवस काम करतास असा? आता आम्ही याच्या अनिलकडे 5 दिवस काम केलं. हा हा. आणि आणखी ऑर्डरी असतील ना तुमका? 3 होत्या पुढे. म्हणजे हे तुम्ही पाऊस पडपर्यंत सगळे ऑर्डर पूर्ण करणार? पाऊस पुढे पण सगळी ऑर्डर पूर्ण करणार आणि आपल्या कामाला शेतीच्या कामात जाणार. धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल. ही बघा लाकडा कशी भरतात ती बघा इकडे. यांची खूप म्हणता अशी गावी. अशी भरून ठेवतात. पावसाळ्यात भेटत नाही ना, त्याच्यासाठी ही भरून ठेवतात इकडे. हे बघा कशी लावून असं थप चांगलं व्यवस्थित मारला नाही. असा प्रत्येक शेतकरी आपापल्या निवारण्यासाठी अशी लाकडा भरून ठेवता. आता थोड्या दिवसात पाऊस चालू होणार. ही तयारी चाललेली आहे. आता गणपतीपर्यंत ही लाकडा पुरतील ना गे? गणपतीपर्यंत. हे बघा असं काम करूचं लागतं. हे बघा लाकडांची काय तयारी चालली आहे ती बघा. आता हो असं इकडे डाळून ठेवता आणि उद्या त्याच्याकडे परत गडी होत आणि हे फोडणार लाकडामध्ये. ही सगळी तयारी चाललेली आहे मिरगाची. आता मिरग चालू होणार. थोड्या दिवसात पाऊस येणार जोर. आता त्याच्यासाठी ही सुकी लाकडा अशी ठेवली जातात ती बघा डाळू. ते मग गडी भेटले की फोडून घेतात. उद्या येऊचत ना गडी? होय. हां हां घे सगळी फोडून घे. तू खूप भरून ठेव. विकत की लाकडा तू? नाही. अरे इक ना. काय आता बुलोर जाता ना 5,000 5,000 रुपये घेतात ना बुलोरेचे. मग ऐकून टाकायची जास्त लाकडा झाली तर. लोकांना काय लागतातच ना लाकडा. पावसात काय इकडे लाकडा भेटत नाही ना सुकी. त्याच्यासाठी ही बघा अशी भरून ठेवली जातात लाकडा. हे बघा अशी कागद बांधून तिकडे ठेवलेलं. हे मग गणपतीनंतर ती लाकडा फोडणार. अशी सगळी तयारी चालू आहे इकडे. आणि इकडे पत्रे बित्रे होत. आणि हो बघा एक कोंबडो जोरात तो वराटा होत कोंबडो तो. हो बघा काय बघा केवढा तो 5 किलोचा कोंबडो. आता ठेवलेलो मिरगा का. मिरग चालू झाली की करतील त्याची.
बघा घराक सुरुवात पाऊस इल्लेलो आणि इकडे घर बांधता इकडे आम्ही आहो. हे बघा हे आमचे मेस्त्री इकडे वरती काम करतात. संतोष गुरव आग्रेवाडी त्याचा घर आता बांधता इकडे अर्धी भीती झालेली आहेत. हे आमचे मेस्त्री आहेत आणि मेन मेस्त्री खाली आहेत इकडे. इकडे टाके डेगा बांधतात इकडे टाकेचं काम करतात. तो आमचा मेन मेस्त्री हेड मेस्त्री म्हणून आणि ह्यो त्याच्या हातीखाली असता कायम भिडा मालबिल देऊ का असे डेगेचं काम चालू आहे. आणि इकडे आमका आता जेवण बनवतं तुमका दाखवतोय. फणसाची भाजी आहे जनता भाजी म्हणून. ही बघा जनता भाजी तयार करतो तिकडे. अशी कोकणात भाजी भेटता फणसाची. हे बघा हे आता तयार करतं तिकडे सोलून. ही आमची घर ही जेवण बनवता मग भाजी बिजी भारी बनवता एकदम सुरसुरीत भाजी. हे बघा आता काम चाललेलं. आता गाड्यांका दुपारी 4 गात जास्त जातील आणि काय बटाटा खाऊन कंटाळलेलो ना त्याच्यासाठी ही भाजी लावलेली आमका काम करायला. वाटळे पण चांगले लागतात. बघा भाजी एक जोर आहे इकडे. जोरात आता काम चाललेलं आहे इकडे. हे बघा किती भाजी तयार करतात ते बघा इकडे. आता हे ताटलीत घेतलेली आहे इकडे भाजी. हे घरे सोलून असे साफसफाई करतात आणि थोड्या टायमात तुमका दाखवते कशी फोडणीक देणार ती भाजी. हे बघा इकडे बघ गे आधी इकडे बघ घर दिसो का ना आमका इकडे. हे बघा जेवणासाठी इकडे टोप ठेवला नाही चुलीवर. आता थोड्या टायमात जेवण तयार करणार आमका भाजी दाखवणार आहे कशी फोडणीक देतात ती. आणि इकडे भाजी तयार होतात इकडे. हे बघा ही आमची आजीबाई भारी आहे भाजी बनवणार. बघा कशी भाजी बनवतात ती. अशी एकदम साफ करूची लागतं. चंदा जरा इकडे बघूया. हे बघा ही भाजी बनवता. ही मुंबईतून इले भांडुपारना. आता भाजी बिजी खातात गावी भरपूर आहेत ना फणस. ही भाजी चाललेली आहे बघा. आता ही सुपर भाजी तयार करणार आणि तिथे फोडणीक देणार. आता दाखवते मग भाजी तयार झाली की. हे बघा आता फोडणी देता इकडे फणसाची भाजी आहे का. पहिला तेल टाकून घेतला ना आता राई टाकता. हे बघा भाजी इकडे तयार झालेली आहे इकडे आणि आता इकडे फोडणीच देणार. हिंग टाकता. तर भाजी बघित राहा कशी तयार होता ती. फक्त एकदम सुरसुरीत जनता भाजी दाखवते तुमका कशी बनवता ती. बघा असं मसाला तयार करून घेता पूर्ण. असं तिखट टाकतात आतमध्ये. पूर्ण मसाला तयार करून घेणार पहिलं. बघा आता फणसाचे तयार केलेले गरे आता टाकता आतमध्ये. फडकोगी टोप धरू फडकोगी.
हे काय एकदम भाजी एकदम स्पेशल तयार होता इकडे हा. भाजी कडच बघा काय इलो आता एकदम सुरसुरीत भाजी झालेली आहे. हे बघा आता जोक सुरुवात झालेली आहे. तर जनताबाजी घेतला नाही एका कारण किती किती जनताबाजी घेतला ना ती बघा. ही बघा भाजी या बघा काय चाललं आता इकडे. त्याला कितपत भाजी हा सुरसुरीत हा का तू भरपूर हॉटेल पण भरपूर होत काय करता होतो बघा. तयारीतच आहे एकदम हा बघा. कपडे बिडे काढून अगदी तयारीत हा. हे बघा पाऊस आता इकडे पडता बारीक बारीक हा. आणि आता ही तयारी चालली आहे जोरात आहे यांची लाकडा फोडीची. हे बघा अशी मिरगाठी लाकडा फोडून ठेवतो. हे बघा किती लाकडात ती बघा. अशी प्रत्येक जण आपापल्या घरी अशी लाकडा फोडून ठेवतात. तो अजून एक ढीक तिकडे फोडूतो लाकडा तो. हे लाकडा बिकडा पडणार भारी आहेत बघा. लाकडात बघा कशी फोडतात ती जसं सळप्या सळपो फोडतात हा. हे बघा हे बघा कशी लाकडा फोडतात ते बघा. मग आता पावसासाठी तयारी करूची लागतात ना रे. आता पावसात मग सुकी लाकडा भेटत नाही ना. गणपती आपला दिवाळी होईपर्यंत लाकडं पुरणार आता आमची. हा हा आम्ही आता ही फोडून ठेवणार सगळी. दिवाळीपर्यंत लाकडं फोडणार मग तुम्ही खोपीत भरून ठेवणार मग हे भरून ठेवणार आता व्यवस्थित अगदी वाचन करून व्यवस्थित ठेवणार. हे बघा अशी लाकडा फोडतं तिकडे. दिवाळीपर्यंत आता प्रत्येकाचं काम चाललेला. कोण कावला लावता, कोण इकडे घरा बांधतो, कोण इकडे झाडा तोडतं. असं सगळं काम चाललेलं आजूबाजू घरांच्या भोवती साफसफाई. आता थोड्या दिवसात मिरग चालू होणार. त्याच्या हो आता पाऊस बारीक बारीक येता आपल्या कोकणात सुरुवात झालेली आहे. तसं ही तयारी आपली चाललेली आहे लाकडांची. असं काम करूच लागतं आपल्या कोकणात. तर ती लाकडा नाही तर कसून पाणी गरम होणार आंघोळ का पावसात. परवडणारच का एवढे महागाई. हो गॅस पण आता वाढ 1300 रुपये आता झाले उतरले सोडून द्या 900. 1000-1200 रुपये व्याज झाले. होय तो त्यामुळे गॅस परवडत नाही. लाकडा आपली परवडली. लाकडं परवडली. व्याज बघा किती झालं 1200 रुपये केला मी. मग काय परवडणारा गॅस का. बघा अशी लाकडा फोडूची लागतात. अरे अजून बरीच लाकडा फोडूची ना. हे बघा अशी फोडतात लाकडांनंतर मग तिकडे खोपीत तुमका दाखवणार आहे कशी भरतात ती. हे पावसासाठी भरून ठेवतात. पावसात सुकी लाकडा घुसत नाही त्याच्यासाठी ही आता फोडून ठेवची लागतात. असा प्रत्येक शेतकऱ्याचं काम चाललेलं आपल्या कोकणात. अजून एवढी लाकडा फोडूची त्याची. असं कुराड मारता बघा किती काम हार्ड असतात बघा. बघा अजून बघा एक गाडी बुलोरो एवढी होतील लाकडा एवढी अजून फोडूची होत. याची आता हाणून ठेवलेली होत. बघा एवढी लाकडच अजून फोडूची. आणि इकडे आता काम चालूच आहे फडावळीचा. बघा कोराड्यान कसं फडता तो बघा. आणि ही त्यांची खाली अशी घरं आहेत. बघा कशी लाकडा भरून ठेवतात ते बघा एकदम फिटिंग मध्ये.
ही बघा ही पोरगी आता बैल घेऊन इलेली आहेत. आता मिरगासाठी बैल हो ना जोता का त्याच्यासाठी ह्या बैला घेऊन इले जोत बांधूसाठी. हे बघा आता बारीक बारीक पाऊस पडता आता पेरे पेरतील त्याच्यासाठी ही तयारी चाललेली आहे. आता शोधून आणला न्या गो खैसून आणलास तुम्ही व्हाळात आणला आणखी दुसरं काय या नाही आणला दुसरं खै गेलो फिरता आग्रेवाडीत गेलेलो. आंब खाता असतात तिकडे बागेत ना भाई गो आंबे खाता बागेत ना. बघा पोरग्याने शोधून आता बैल आणला नाही. आता मालकी नेली या बैलाक बांधू का आता शोधूक लागले आहेत बैल काही रांबाड लावलेले आहेत ते आता जोता बांधूची आहेत ना. आणखी दुसरं बैल खाई गेलो आंबा इंबा खाता असतात हा दुसऱ्या बैला तो पत्त्या नाही. जात कसा बांधणार त्या शोधूच लागणार तुमका. बघा पाऊस येणार त्याच्यासाठी गावी असे झडिये बांधतात म्हणजे पाणी जाऊ नये घरात म्हणून. आमचा भाऊ बांधणार भारी आहे बघा. खूप कामाविमा भरपूर घेता ऐकला. तुमची कामाविमा करूची असली तर आमका कॉल करा तुमका हे माणूस दिले जातील. हे बघा त्याने आता हे असं छप्पर बांधला नाही इकडे. असं आता वरती कागद बांधणार वरती परत हे प्लास्टिक याच्यावर असं काम केलं जातं आपल्या कोकणात. प्रत्येकाच्या घराच्या सामने असा प्रत्येक जण आपापल्या घराच्या सामने असा झडी म्हणून बांधली जातात. झडी म्हणतात त्याच्या खाली असं प्लास्टिक पेपरने बांधणार. पहिले पुट्टे टाकतात खाली. हे असं काम चाललेलं. छप्पर या आता प्लास्टिक कागद बांधणार. आता तयारी चाललेली आहे जोरात. आता काही थोड्या दिवसात इकडे पाऊस येणार आपल्या कोकणात त्याच्यासाठी ही तयारी करतो. हे बघा कागद तिकडे आता ते का धागो बांधतं तिकडे. भाऊ आता बरे किती झाली छपरा बांधून तुझी 4-5 झाली काय. तू काय सीझनला कामच असता ना मिरगाच्या. अजून किती ऑर्डर येत होय नाही तर आता पावसाच्या वर तू बांधून टाक आपली सगळी. टाइम भेटत नाही हा अशी कामं असतात हो त्याच्यामुळे टाइम भेटत नाही. तर त्या फावल्या वेळात नाही कामं करून देतात. होय सावा कामं बघा किती कामं असतात बघा. अशी कामं करूची लागतात कारण हे मुंबईवाले असतात त्यांना जमत नाही ना वरती शिडी बिडीवर चढो. त्याच्यासाठी हे गावले लोक कामं करतात अशी आपल्या कोकणात. इकडे बघ रे प्लास्टिक आता बांधतो तिकडे. माती नको काढू खाली कचरो. अरे माती नको काढू. अरे माती नाही फुलं बिलं तिथे टाकलेली ते राहते फुलं. आता चप्पर बांधून झालेला. आता इकडे साफसफाई चालली आहे. आता पाऊस येणार थोड्या टायमात त्याच्यासाठी सफाई चाललेली आहे.